थंडीच्या दिवसात गरमागरम फ्लावरचे पराठे दही किंवा लोणच्यासोबत खायला मिळाले तर नाश्ता आणि जेवण एकदम परफेक्ट वाटते, होय ना? आज मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे फ्लावरचे पराठे. बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत. जर तुम्ही याच्या अगोदर कधी फ्लावरचे पराठे नाही बनवले तर कुठल्या कुठल्या टिप्स फॉलो करायच्या, कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते आज पाहणार आहोत. भरपूर मजेदार रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा. तर चला आजची भरपूर टेस्टी आणि भरपूर मजेदार रेसिपी सुरू करूया. फ्लावरचे पराठे बनवण्यासाठी मी इथे फ्लावर घेतलेला आहे. त्याच्या पाठीमागची बाजू काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर हाताने एक एक तुकडे करून त्याचे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही फ्लावरची भाजी बनवणार असाल ना, त्यावेळी तुम्ही अशाप्रमाणे तुकडे करा, म्हणजे भाजीला खूप स्वाद लागतो. चाकून कट केले तर भाजीला चव येत नाही. तर प्रयत्न करा जेवढे तुकडे हाताने करता येईल तेवढे हाताने बारीक करा. तर इथं आपण भाजी तर नाही बनवत, पराठा बनवतो. आता हे चांगले धुवून घेऊया. हे खिसणीने खिसून घेऊया. एकदम बारीक खिस नाही करायचा, नाहीतर याची पेस्ट बनेल. मोठे मोठे खिसले तर खायला मजा येईल, चव लागेल. आता काय करायचं, फ्लावरचा पराठा बनवायच्या अगोदर यात थोडेसे मीठ घालायचे आणि हे हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे आणि 5 ते 6 मिनटे हे ठेवायचे. त्याने काय होईल, फ्लावर मऊ होईल आणि पराठा फुटणार नाही किंवा भरतानाही फुटणार नाही. तर इथं बघू शकाल आता यात पाणी निघायला चालू झालेले आहे. याप्रमाणे सगळ्या फ्लावरमधलं पाणी काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही मंचुरियन बनवत असाल तर याप्रमाणे 5 ते 6 मिनटे त्यात मीठ घालून ठेवायचे आणि याप्रमाणे पाणी काढून घ्यायचे. त्यानंतर मंचुरियन बनवताना फुटणार नाही आणि आकार पण त्यांना परफेक्ट बनणार. आता आपण काय करायचं आहे, हे पाणी आहे ना त्यात पीठ घालायचे. तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही पीठ घालू शकता आणि यात घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ आणि चांगले मिक्स करून घेऊया. तर पहिले जे फ्लावरचे पाणी राहिले आहे ना त्यात हे मिक्स करून घ्यायचे आहे. आता यात घालूया पाणी. याला मळून घेऊया. पराठेचे पीठ जे आहे ना ते मऊ मळून घ्यायचं, नाहीतर पराठे कडक होतात आणि पराठा भरताना पण फुटू शकतो. त्यासाठी लक्षात ठेवायचे, पीठ मऊ मळायचे. आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया, म्हणजेच मसाला करूया. यामध्ये लसूण घातलेला आहे 12 ते 13 पाकळ्या मी. त्याचबरोबर 3 मिरच्या घातलेल्या आहेत. चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि थोडासा आल्याचा तुकडा. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी असं बारीक केलेलं आहे. जरा असं थोडं थोडं मोठं चालेल, तुम्हाला जसं लागेल तसं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर मी कढई ठेवली आहे गॅसवर. त्यात थोडेसे तेल घातले आहे फोडणीसाठी. त्याचबरोबर मी त्यात जिरे घातलेले आहे फोडणीला. जिरे आपले गरम झाले की मी त्यात ती जी आपण पेस्ट बनवलेली ना ती घातलेली आहे. तर हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. फोडणी करताना जर तुम्हाला मोहरी आवडत असेल तर तुम्ही मोहरी पण घालू शकताय. मी काही मोहरी घातलेली नाही आहे. त्याचबरोबर आपला हा मसाला भाजला की आपण त्यात हळद घालायची आणि थोडंसं गरम मसाला घालायचा आणि हे हलवून घ्यायचं आणि लाल तिखट थोडेसे घालायचे. तुम्हाला चवीप्रमाणे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घालू शकता. तुमच्यात जर लहान मुलं असतील तर तुम्ही थोडे घालू शकताय. जर तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकताय. जे आपण फ्लावरमधलं पाणी काढलेलं ते फ्लावर पण त्यात घालून घ्यायचं आहे आणि हे असं हलवून घ्यायचं आहे. तर हे जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे, आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. मीठ घालायचे त्याचप्रमाणे चवीप्रमाणे. तर हे बारीक गॅसवर आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे. तर आता यात थोडीशी आपण कोथिंबीर घालूया चिरून. तर कलर पण पाहू शकता किती छान झालेला आहे. तर आता हे आपण गार करायला ठेवूया आणि त्याचबरोबर जे आपण मगाशी पीठ मळलं त्याचा छोटासा गोळा करून घेऊया. याप्रमाणे मी जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही त्यात भरा. एक चमच्याने आपण 1 चमचाभर घालूया. लहान किंवा मोठा गोळा घेऊ शकता तुमच्या ह्याने तुम्ही. तर मी ते लहान घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर याप्रमाणे तुम्ही भरून घ्यायचं आहे. तर पहा, जसं आपण पुरण भरतो का नाही पिठात त्याप्रमाणे आपण हे भरायचं आहे. तर आता हे आपण पिठामध्ये बुडवूया आणि लाटायला घेऊया. लहान मुलांना डब्याला जरी दिले तरीही चालेल, मुले आवडीनं खातील, त्यांना भरपूर आवडेल. भाजी जर केली तर लहान मुले खात नाही शक्यतो, पण असा पराठा किंवा नवीन काही करून दिले तर आवडीनं खातात. उदाहरणार्थ भजी जरी त्याची केले तरी पण खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात. फ्लावरची भजी कशी बनवायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी पुढची व्हिडिओ फ्लावरची भजी बनवेल. तर पाहू शकताय इथे मी लाटलेली आहे. त्याचबरोबर आपण दुसराही गोळा घेऊन लाटूया.
तर यामध्ये मी कसं भरायचं हे दाखवते बघा. ज्यांना जमत नाही गोळा भरायला त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. तर अशी चपातीगत लाटायची, एक चपाती गोल, आणि त्यात आपण सारण भरायचं. म्हणजेच आपण बनवलेलं ना सारण ते भरायचं. तर मी 1-2 चमचे त्यात घातलेलं आहे. जर गोळा मोठा घेतला असेल तर जास्त पण सारण बसू शकते. तर मी गोळा लहान घेतल्यामुळं त्यात सारण कमी बसते. तर पहिली आपण खालची बाजू दुमडून घ्यायची, परत वरची बाजू दुमडून घ्यायची, जसं मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे. आणि आपण गोल असं जरासं फिरवून घेऊया आणि पिठामध्ये बुडवून हे लाटून घ्यायचं. तर पहा किती छान होते हे. फुटत पण नाही आहे, का तर आपण पहिले त्याला मीठ लावून ठेवल्यामुळे. तर मीठ जर नाही लावलं तर ते फुटू पण शकते. तर पहा मी तुम्हाला हे उचलून का दाखवते, तर हे फुटत नाही आहे. तुम्ही कितीही उचललं जोरात तरी पण हे फुटणार नाही आहे. तर बघा किती छान झालेली आहे. आतून जोपर्यंत सारण दिसत नाही तोपर्यंत हे आपण लाटायचं. तर पहा यात दिसायला लागलेलं आहे माझं सारण, आणि लाटून पण झालेले आहे. खूप जाड पण झालेलं नाही काय नाही. तर आपण हे आता भाजून घेऊया. तर तुम्ही इथं तूप घालून पण हे भाजू शकताय, तर मी इथं तेल घालून भाजायला. आता यामध्ये आपण जो लाटलेला आहे तो पराठा घालून घेऊ. आता खालची बाजू भाजलेली आहे ते आपण पलटून घेऊया. पहा किती छान झालेला आहे पराठा, मस्त झालेला आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. व्हिडिओ आपला पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर ज्या ज्या ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला समजणार नाहीत. नाहीतर आपला पराठा फुटू पण शकतो. तर पहा पराठा कुठे कमी आपला भाजलेला पण आहे. पराठा भाजताना गॅसची फ्लेम बारीक करायची, मिडियम ठेवायची, नाहीतर आपला पराठा करपू पण शकतो. तर आपला पराठा काय करपलेला नाही, पण मी तुम्हाला एक टिप्स सांगते. तर भाजलेले आहे आपला पराठा. याप्रमाणे आपण सगळे पराठे भाजून घ्यायचे. तर मी ते दुसरा पराठा टाकलेला आहे. तर सहसा काय होते, आपल्याला कामामुळे कंटाळा येतो काही एक बनवायला, पण हे 10 ते 15 मिनटात आपला पराठा होतो आणि चवीला पण खूप छान लागतो. त्यासाठी करताना कंटाळा करायचा नाही, आपण हे बनवायचेच. आपण बनवलं तर आपल्या मुलांना खायला भेटणार ना, साहजिकच. तर बघा भाजलेला आहे, पहा तुम्ही. ते जास्त पीठ पण लावायचं नाही, नाहीतर काय होऊ शकते वर पांढरं दिसते. तर आपल्या काय पराठ्याला पीठ काही लावलेलं नाही मी एवढे, त्यासाठी पांढरं काही दिसत नाही आहे. तर हाही पराठा आपला भाजलेला आहे त्याचप्रमाणे. तर आपण आता हे सर्व करून घेऊया. तर दह्यासंग तुम्ही खाऊ शकताय, लोणच्यासोबत खाऊ शकताय. तर मी इथे दही घेतलेले आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनेलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, सोनम रेसिपी. यानंतरचा व्हिडिओ मी कुठला बनवू ते मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पहा किती छान भाजलेला आहे, तुम्हीही ट्राय करून पहा.